ठाकूर के बिंदास बोल में मध्ये मी उमेश आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्र हो, रिव्ह्यू करणार आहे बिन लग्नाची गोष्ट, जो काल हा सिनेमा रिलीज झालेला आहे. बेसिकली बघायला गेलं तर 3 सिनेमे काल रिलीज झाले. दशावतार, पुन्हा आरपार आणि आता बिन लग्नाची गोष्ट. हे 3 सिनेमे, मराठी सिनेमे एकाच दिवशी रिलीज झालेले आहेत. आता प्रश्न पडतो, थिएटर्स मिळणार कसे, प्राईम टाईम मिळणार कसा, असे अनेक प्रश्न आपल्या डोळ्यासमोर. कारण त्याच्याबरोबर हिंदी सिनेमे पण रिलीज झालेले आहेत. पण यांना थिएटर्स मिळालेले आहेत, कुठे कुठे स्क्रीन्स मिळालेत, हे चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. प्राईम टाईम मिळो अथवा न मिळो, पण स्क्रीन मिळालेत आणि प्रेक्षक या सिनेमांना गर्दी करतायत, ही एक आनंदाची गोष्ट मला सांगावीशी वाटते. बिन लग्नाची गोष्ट या रिव्ह्यूमध्ये उमेश कामत, प्रिया बापट ही तर खरी जोडी आहे, स्क्रीन, ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन सुद्धा. आणि डॉक्टर गिरीश ओक, पुन्हा निवेदिता जोशी आणि संजय मोने, सुकन्या मोने, एक कपल्स असे घेतलेत. आणि ह्या सगळ्या कपल्सची गोष्ट आहे बिन लग्नाची गोष्ट. उमा, माझ्या असं लक्षात आलंय की प्रत्येकाची अशी एक काहीतरी गोष्ट असते. मित्र, या सिनेमाची जी स्टारकास्ट आहे ती तुम्हाला मी सांगितलेली आहे. गोष्ट अशी आहे की बाबा हे दोघं जण आहेत, ते आउट ऑफ इंडिया राहतात. काय आहे, बेसिकली आपल्या मराठी चित्रपटसृष्टीला जेव्हापासून वेध लागले की आपण बाहेर जाऊन सिनेमे करायचे, मग सबसिडी मिळते, सबसिडी मिळाली की प्रोड्युसरच्या खिशाला जरा आराम मिळतो, अशा सगळ्या जे काही समीकरण आहेत तशाच ह्या सिनेमा बाबतीत झालेला आहे. कारण की सिनेमा आउट ऑफ इंडिया शूट केला गेला आहे. सबसिडी मिळो अथवा न मिळो, मला त्याच्यात काही पडायचं नाही किंवा ते मला काही सांगण्यात काही इंटरेस्ट नाही मुळात. कसं आहे, सिनेमा चकाचक आहे आणि तो दिसायला खूप मस्त वाटतो. सिनेमा चकाचक आहे, मस्त सिनेमा दिसतो. मुळात ही गोष्ट जी आहे ती उमेश कामत आणि प्रिया बापट जे आहे ते लिव्ह इनमध्ये राहतात. आता आजची जे कपल्स आहेत किंवा आजची जी जनरेशन आहे ही लिव्ह इनमध्ये राहण्यामध्ये जास्त इंटरेस्टेड आहेत. कारण की भारतीय संस्कृती, लग्न संस्था या सगळ्याला छेद करून आता लिव्हिंगमध्ये राहण्याची सगळ्यांनी सुरुवात केलेली आहे. बरेच युवक आहेत, युवती आहेत जे लिव्हिंगमध्ये राहतात आणि त्यांना त्याच्यात काही गैर वाटत नाही. आणि का वाटू नये, म्हणजे प्रत्येकाचं स्वातंत्र्य, प्रत्येकाला वाटतं तसं ते जगतात. आणि हल्ली कायदेही तशी बनलेले आहेत की तुम्ही राहू शकता, सो राहायला काय अर्थ नाही. तसेच उमेश कामत आणि प्रिया बापट हे लिव्ह इनमध्ये राहतात. आणि प्रिया बापट आणि निवेदिता शराफ यांच्यामध्ये थोडीशी अनबन आहे. जेव्हा दोघं राहतात एकत्र तेव्हा कोणालाही वाटतं बाबा लिव्ह इनमध्ये राहतात म्हणजे नुसतं प्रेम किंवा फ्रेंडशिप नसते, तर सगळं काही होतं लिव्ह इनमध्ये. जर कोणाला माहीत नसेल तर ती समजून घ्या. तर लिव्ह इनमध्ये राहतात आणि प्रिया बापट जी प्रेग्नेंट राहते. प्रेग्नेंट राहिल्यावरती त्या वेळेलाच उमेश कामतला एक अपघात होतो आणि मग सगळं काही डामाडोल होतं. आणि तशातच तुम्हाला सांगतो की आता अवस्था अशी की प्रिया बापट प्रेग्नेंट आहे आणि उमेश कामत हा इंजर्ड आहे. आता प्रेग्नन्सीमध्ये जे काय धावपळ होणार त्यासाठी काय करावं, मग त्यांच्या मदतीसाठी येत स्पेशल असं काहीच नाहीये माझ्यात. डॉक्टर गिरीश ओक आणि निवेदिता सराफ. आता ते आल्यानंतर मग काय वेगळीच बट्टी जमते, रंगते. मग त्याच्यात काही एकमेकांबद्दल बोललं जातं किंवा हे कसं काय होणार हे सगळं चालू असतं. त्याच्यात पुन्हा संजय मोने आणि सुकन्या कुलकर्णी यांचाही एक वेगळा स्टेम आहे, गोष्ट आहे स्टोरीला. तर हे सगळं गोडी गुलाबीत चाललेलं असतं. आणि हे लिव्हिंगमध्ये राहणं हे योग्य आहे का, किंवा यामध्ये सगळं काय होतं आहे, पुढे जे काय होणार आहे ते मी तुम्हाला आता सांगणार नाही, की त्यासाठी तुम्हाला सिनेमा बघावा लागेल. म्हणजे काही मोठ्या महत्वाकांक्षा, असं काही टार्गेट्स, असं गोल असं काहीच नाही आहे. कारण की एवढा चांगला सिनेमा बनलेला आहे, एवढा चांगला ग्रँजर असलेला सिनेमा आहे, खूप ग्रँजर आहे, खूप मस्त आहे, चकाचक फिल्म आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो ना, आरपार सिनेमा पण चकाचक आहे, तसंच हा सिनेमा पण बघायला मस्त वाटतो. मला ना फक्त माझ्या आजूबाजूच्या सगळ्यांना ना खूप छान, हॅपी, आनंदी ठेवायचे. गोष्ट साधी, सोपी आहे, सरळ आहे, संवाद चांगले आहेत, बॅकग्राऊंड स्कोर पण खूप छान आहे. बेसिकली काय आहे माहिती का, उमेश कामत आणि प्रिया बापट यांची जी जोडी आहे ती रिअल लाईफ आणि रील लाईफ
खरी आहे मुळात. ते दोघं मला वाटतं त्यांचे सिनेमा दोघांचेच येत असतील नेहमी. ते शक्यतो बाहेर काम करत नाही. प्रिया बापट एक वेळ हिंदीमध्ये वेबसिरीजमध्ये वगैरे दिसते आपल्याला, पण उमेश कामत आणि प्रिया बापट ही जोडी सिनेमा करतात, नाटकसुद्धा ते एकत्र करतात. हे आहे नवरा बायकोचं रिलेशन आहे. खरंच खूप मानलं पाहिजे दोघांना. पण दोघं एकमेकांबरोबर काम करतात आणि दोघं त्याबरोबर एकदम योग्य त्यांना करेक्ट वाटतं आणि खूपच त्यांना ईज वाटतं. त्यामुळे ते दोघं एकत्र काम करतात नाटकांमध्ये सुद्धा आणि चित्रपटांमध्ये. या चित्रपटात सुद्धा तसंच झालेलं आहे. वेगळा सिनेमा अशासाठी म्हणेन की लिव्ह इन रिलेशनशिपवरती भाष्य केलेलं आहे. आता ते आपल्या संस्कृतीच्या विरोधात आहे, पण आता वेळेसोबत आपल्याला चाललं पाहिजे. वेळ बदलते, काळ बदललेला आहे, सगळं जनरेशन बदललेलं आहे. काही गोष्टी आहेत त्या आपण विसरून, म्हणजे तरुणांनी जे लिव्ह इनमध्ये राहतात त्यांनी आपली विवाह संस्था विसरू नये. ती आपली संस्कृती आहे, ती करेक्ट आहे, प्रॉपर आहे. पण आता वेस्टर्नायझेशनच्या नादामध्ये हे सगळे फॅड आपल्या देशात यायला लागलेत आणि आपल्या देशात असे सगळे बाहेरचे जे काही शिरकाव होतोय संस्कृतीचा, त्यांना आपली संस्कृती कुठे झाली आहे त्याचा विसर सगळ्यांना पडला आहे. हे तर 100% आहे. आजच्या तरुण पिढीला तर पडलेलं आहे, कारण की त्यांना काहीतरी वेगळी दुनिया ते बघतात आणि तसं वागायला बघतात. पण खरं सांगू का, किती काही करा, तुम्ही लिव्हिंगमध्ये राहा, काही राहा, तुम्हाला शेवटी भारतीय संस्कृतीच तुम्हाला वाचू शकते. कारण आपल्या संस्कृतीमध्ये जे सगळं आहे ते खूप छान आहे, मस्त आहे. ते बाहेरचे लोक आपलं ॲडॅप्टेशन करतात. नाही, तुम्ही बाहेरची जी संस्कृती तुम्ही ॲडॅप्ट करताय, हे सगळं विचित्रच चाललं. त्यांना आपली संस्कृती आवडते आणि तुम्हाला ते आवडतं. आपल्याकडे सगळं कसं झाकून असतं, तिकडे कसं मोकळं असतं. तर आपल्याला मोकळं राहायला लागतं आणि झाकून ते राहायला लागलेत. तर जरा शिका त्याच्यातून की आपण काय केलं पाहिजे. तर मी जरा डायव्हर्ट झालो आहे. नेमकं तेच जमत नाही माझ्याकडून. सिनेमा खरं तर सगळ्यांचा अभिनय खूप छान आहे, संवाद खूप छान आहेत, साधी सोपी गोष्ट आहे, खूप छान पद्धतीनं मांडलेली आहे. काही कुठं टेन्शन नाही, सगळं व्यवस्थित स्क्रीन प्ले, कडक आहे, क्रिस्पी स्क्रीन प्ले. फक्त मला दुःख असं वाटतं की हा सिनेमा या गर्दीमध्ये नाही यायला पाहिजे होता. कारण काय होतं की सगळे सिनेमे मराठी प्रेक्षक बघायला जातात आणि चांगले सिनेमे आलेत आणि तुम्ही एकाच वेळी असे सिनेमे जर रिलीज केले तर ऑडियन्स कसं मिळणार. हा प्रॉब्लेम आहे ना आपल्यामध्ये, मराठी इंडस्ट्रीमध्ये. आपण का घाई करतो मला कळत नाही. घाई करू नका. सिनेमा चांगला आहे तर तो दर्जेदार सिनेमा तुम्ही बनवता, एवढी मेहनत घेता, आउट ऑफ इंडिया जाऊन शूट करता, पुन्हा चांगली संहिता घेऊन तुम्ही फिल्म करताय, तर ती लोकांपर्यंत पोहोचू दे ना व्यवस्थित. कशाला घाई करता. आता घाई केलेलीच आहे तुम्ही, तर याचे जे काय बॉक्स ऑफिसवरती तुम्हाला जे काय त्याचे पडसाद उमटणार ते तुम्हालाच ते सगळं सोसायचं आहे. सो तो तुमचा प्रश्न आहे. पण मला एवढंच प्रेक्षकांना सांगायचं आहे की प्रिया बापट आणि उमेश कामत या जोडीसाठी हा सिनेमा नक्कीच बघायला गेलं पाहिजे. जा, कारण की ती गोड जोडी आहे आणि खूप छान काम करतात दोघंही, खूप ईज काम करतात. आणि ते दोघांचे खरे नवरा बायका असल्यामुळे ते जसे घरी वावरतात तसे स्क्रीनवरती वावरतात आणि तसं वावरताना दिसतात. त्याच्यामुळे ते इजनेस आपल्याला बघायला मिळतं. गोष्ट त्याला कोणाला तरी सांगायची असते, मी फक्त ते ऐकणारे कान होतो. आणि प्रॉब्लेम्स जे आहेत त्या सिनेमामध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ती तुम्हाला ना विचार करायला लावतात की संवाद काही छान आहेत, गोष्ट चांगली आहे, वेगळ्या पद्धतीत मांडलेली आहे. तर सिनेमा तुम्ही नक्की बघा. मला आवडलेला सिनेमा आहे. पण किती आता ऑडियन्स आला तर उद्या रविवार आहे, तर रविवारी याला बुकिंग जास्त व्हायला हवी. पण 2 सिनेमे म्हणजे दशावतार, आरपार हे चांगले आहेत, म्हणजे त्यांना चांगलं बुकिंग आहे. त्या मानाने या सिनेमाला एवढं बुकिंग नाही, पण ते व्हायला हवं. ते प्रत्येकाचे फॅन फॉलोअर्स आहेत आणि मराठी प्रेक्षक आता जातोय चांगले सिनेमे बघायला. तर तुमचा सिनेमा हा बघायला जातील अशी खात्री आहे मला. ठाकूर के बिंदास बोलमध्ये मी सगळ्यांना आवाहन करेन की सिनेमे जाऊन बघा. 3 सिनेमे चांगले आहेत, या आठवड्यात आलेले आहेत. एक करून सिनेमा बघा. 3 मराठी सिनेमा बघा. हिंदी सिनेमा बघण्यापेक्षा मराठी सिनेमा बघा. आपल्या मुलांना, आपल्या युथला मी सांगेन, आवाहन करेन की हे 3 तुमच्या स्टाईलचे सिनेमे आहेत. तुम्हाला आवडणाऱ्या विषय आहे, लिव्हिंगमध्ये राहणं, एक आरपारमध्ये प्रेमाची गोष्ट आहे. तर हे सगळं प्रेमाच्यावर आधारित हे 2 सिनेमे आलेले आहेत. तर तुम्हाला युथला हा सिनेमा नक्कीच आवडेल. फार काही ग्रेट असा सिनेमा नाही, पण ओके सिनेमा आहे. थोडक्यात काय, खूप मोठा स्वार्थ आणि थोडासा परमार्थ. मस्त आहे, वन टाइम वॉच आहे. जाऊन नक्की बघा सिनेमा. कारण निवेदिता सराफ, डॉक्टर गिरीश ओक, संजय मोने,
सुकन्या मोने यांची कामं बघण्यासारखी आहेत आणि नवोदितांनी ही कामं बघायला पाहिजे. किती इझिली काम करतात त्याच्यातून शिकण्यासारखं आहे. तर तुम्ही शिकू शकता आणि सिनेमा एन्जॉय करू शकता. बेसिकली सिनेमा हा खूप क्रीम सिनेमा आहे, खूप गोड सिनेमा आहे, खूप गुडी सगळे प्रसंग करतात आणि मस्त वाटतं. आपण कनेक्ट होतो या सिनेमाबरोबर. मला तर आवडला सिनेमा, तुम्हालाही आवडेल याची खात्री आहे. नक्की जाऊन थिएटरमध्ये हा सिनेमा बघा, आरपार. मला नाव काही दे तू. टाइम शेअरिंग म्हण, डोमेस्टिक हेल्प म्हण, काउन्सिलिंग म्हण. उद्देश काय? माणसं जोडत राहणे. उमेश कामत आणि प्रिया बापट साठी हा नक्की सिनेमा बघा. ही जी जोडी आहे ना, ही कमाल जोडी आहे, स्टेजवर सुद्धा आणि स्क्रीनवर सुद्धा. ठाकूर के बिंदास बोलमध्ये मी इथेच थांबतो. आवडला सिनेमा तर नक्कीच त्याच्याबद्दल कमेंट्स करा आणि माझा रिव्ह्यू जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब करा, लोकांना शेअर करा माझा व्हिडिओ, सांगा हा व्हिडिओ बघा, हा काय बोलतो ते बघा. एनिवे तुम्हाला आवडला रिव्ह्यू तर चांगलं लिहा, नाही आवडला तर तसंही लिहा, बिंदास लिहा, काय मला राग येणार नाही. मी तुमच्या कमेंटची वाट बघतोय. कसे कमेंट्स करताय, काय कमेंट्स करतायत त्या मला खूप अपेक्षित आहेत. सो वाट बघतोय. भेटूया दुसऱ्या रिव्ह्यूमध्ये. बघा सिनेमा. काय तिन्ही सिनेमे चांगले आहेत, तीनही सिनेमे चांगले आहेत. दशावतार, आरपार आणि बिन लग्नाची गोष्ट. वेगळे विषय, वेगळे 3 विषय आहेत, वेगळे सिनेमे आहेत. बघा. तर थांबतो इथे. धन्यवाद.